चला तर आज बघूया गाजर हलव्याची रेसिपी. कोणत्याही प्रकारचं साहित्य न वापरता फक्त दूध आणि साखर यामध्ये मस्त मी झटपट असा हा गाजर हलवा अतिशय चविष्ट असा बनवलेला आहे. त्याचीच रेसिपी आज इथे मी तुम्हाला दाखवली आहे. या गाजर हलव्यामध्ये मी माव्याचा वापर न करता अगदी झटपट असा हा फक्त 3च साहित्यात गाजर हलवा बनवून दाखवला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथं मी 1 किलोच्या प्रमाणात गाजर घेतले आहे. त्यानंतर त्याचा पुढचा आणि जो पाठीमागचा भाग आहे तो करून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरची जी साल आहे तिथं मी काढून घेतलेली आहे. त्यामुळं गाजराला तुरटपणा येत नाही. अशा प्रकारे मी सर्व गाजराची साल आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग कापून घेतलेला आहे. त्यानंतर इथं एका मोठ्या वाटीमध्ये किसणी ठेवून मी सर्वात अगोदर जी सर्व गाजराची साल काढून घेतली आहे ती गाजरं किसून घेणार आहे. तुम्ही याच्यापेक्षा बारीक किसणीचाही वापर करू शकता. आणि अशा प्रकारे मी इथं गाजर किसून घेणार आहे. आणि जी सर्व गाजर मी साल काढून ठेवली होती ती सर्व गाजर इथं मी किसून घेतली आहेत. आणि आता किसलेल्या गाजराचा मी इथं हलवा बनवून दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप काढल्यानंतर मी थोडे बदाम आणि काजूचे काप बारीक करून घेतले आहेत. ते सर्वात अगोदर या तुपामध्ये परतून घेणार आहे. आणि 1-2 मिनटं यामध्ये परतून घेतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये ते जे काजू आणि बदामचे काप होते ते काढून घेतले आहेत. आणि त्याच कढईमध्ये मी गॅस बंद करून जो किसलेले गाजर आहे ते घालून त्याला छान असं 1-2 मिनटं मंद आचेवरती सुरुवातीला परतून घेणार आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही यामध्ये पुन्हा मी थोडंसं तूप घातलेलं आहे. आणि पुन्हा याला छान असं सतत परतून घेणार आहे, जेणेकरून गाजर खाली लागू नये याची काळजी घ्यावी. आणि मंद आचेवरती याला एक 5 ते 7 मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे गाजर मऊसर झालेलं आहे आणि थोडंसं शिजलेलंही आहे. तर त्यामध्ये मी इथं 1 ग्लास जे गरम दूध आहे ते घालून घेतलेलं आहे. आणि दूध घातल्यानंतर पुन्हा याला छान असं मी परतून घेतलेलं आहे. त्यावरती झाकण ठेवून मी त्याला एक 5 मिनटं छान असं वाफवून घेतलं आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही गाजर खूप छान असं शिजून
बारीक झालेला आहे. त्यानंतर इथं मी पाऊण वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड यामध्ये कमी जास्त करू शकता. आणि पाऊण वाटी साखर घातल्यानंतर पुन्हा याला छान असं परतून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं दूध शिल्लक असताना ते दूध त्यामध्ये साखर घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि तीही छान असं इथं मी परतून घेतलेली आहे. त्यानंतर जे तुपामध्ये काजू आणि बदामचे काप परतून घेतले होते तेही घालून मी यामध्ये पुन्हा हा हलवा छान असा परतून घेणार आहे आणि याला झाकण ठेवून पुन्हा एक 5 मिनिटं मध्यम आचेवरती छान असं वाफवून घेणार आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटातच मस्त असा बिना खव्याचा इथं मावा तयार झालेला आहे. तुम्ही यामध्ये खवाही वापरू शकता, पण मी इथं खवा न वापरता मस्त असा दाणेदार हलवा इथं बनवून दाखवलेला आहे. तर रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.